नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे. आपण पाहत आहात ध्यास वर्धीचा अकॅडमी यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण पाहतोय महत्त्वाच्या 17 एप्रिलच्या चालू घडामोडी. आणि मित्रांनो, रोजचे 20 प्रश्न असतात आणि प्रत्येक कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा असतो. मग कोणतीही परीक्षा असेल तर मित्रांनो, करंट अफेअर हा भाग एक अत्यंत उपयुक्त असतो, जेणेकरून जी साठी पण त्याची मदत होऊ शकते. आणि मित्रांनो, आपण जर नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा. आणखी एक व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्याला प्रत्येक प्रश्न समजू शकेल. ओके, सुरू करूया. कालचा प्रश्न होता, नमो ड्रोन दीदी योजना अंतर्गत ड्रोन पायलट प्रशिक्षणामध्ये प्रथम क्रमांक कोणत्या राज्याने मिळवला आहे? तर उत्तर आहे कर्नाटक राज्याने तो मिळवलेला आहे. कोणत्या राज्याने मिळवलाय? कर्नाटक राज्याने मिळवलेला आहे. आपण पाहतोय पहिला प्रश्न, स्वामी विवेकानंदांचा पुतळा कोणत्या शहरात उभारला? तर उत्तर आहे सिएटल येथे उभारला गेलेला आहे. लक्षात ठेवा, स्वामी विवेकानंदांचा पुतळा कुठे उभारला गेलाय? पुतळा तर सिएटल येथे उभारण्यात आलेला आहे. ठीक आहे, ओके. हा, सर, आपण काही पुतळ्यांबद्दल पाहूया. स्टॅच्यू ऑफ नॉलेज लातूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विजयवाडा आंध्र प्रदेश. स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात सरदारभाई पटेल यांचा पुतळा. स्टॅच्यू ऑफ वननेस आदि शंकराचार्य पुतळा यांचा पुतळा एमपी मध्ये. स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी तेलंगणा रामानुजन यांचा पुतळा. स्टॅच्यू ऑफ बेलिफ राजस्थान शंकरदेव यांचा पुतळा. स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी कर्नाटक कॅम्पागौडा यांचा पुतळा. आपल्याला सर्व पुतळे माहित पाहिजे, त्याचे प्रत्येकाचे नाव माहित पाहिजे, जेणेकरून आपल्याला प्रश्न कसाही आला तर उत्तर देता आलं पाहिजे. दुसरा प्रश्न, वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक 26 अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला आहे? तर उत्तर आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF ने तो प्रकाशित केलेला आहे. डिटेल पाहूया आपण त्याच्याबद्दल. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक 26 अहवाल प्रकाशित केला. या अहवालात भारताला जागतिक विकासाचे इंजन असे संबोधले आहे. भारताची अर्थव्यवस्था मजबूत व देशांतर्गत मागणी आणि धोरणात्मक सुधारणा यामुळे वेगवान वाढत असल्याने नमूद केले आहे. भारत हा जगातील सर्वात वेगवान वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थेपैकी एक म्हणून ओळखला जातो. अहवाल वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक संस्था IMF. लक्षात ठेवा, भारताचा उल्लेख इंजिन ऑफ ग्लोबल ग्रोथ आणि कारणे मजबूत मागणी आणि आर्थिक सुधारणा. लक्षात ठेवा. पुढे तिसरा प्रश्न, उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात संसद खेल महाकुंभ आयोजित केला जात आहे? आपल्याला प्रश्न विचारला तिसरा, तर कुठे आयोजित केला जात आहे? तर उत्तर आहे लखनौ मध्ये तो आयोजित केला जात आहे. पुढे चौथा प्रश्न, 2025 साठीचा विस्डेनचा जगातील आघाडीचा क्रिकेटपटू म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर उत्तर आहे मिचेल स्टार्क आणि दीप्ती शर्मा या दोघांची निवड झालेली आहे विस्डेनच्या जगातील आघाडीचा क्रिकेटपटू 2025 साठी. ओके, डिटेल पाहूया. विस्डेन पुरस्काराची माहिती. विस्डेन क्रिकेटर, ठीक आहे, द्वारे दिला जातो. क्रिकेटचे बायबल असेही म्हटले जाते. दरवर्षी जगातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूंना हा सन्मान दिला जातो. ठीक आहे, यंदा दोघांना दिलाय. मायकल, लक्षात ठेवायची गोष्ट आहे, आपण जर पाहायला गेला तर दोघांना देण्यात आलेला आहे. मिचेल स्टार्क यांना दिलाय, लक्षात ठेवा, वेगवान गोलंदाज आहे. आणि दीप्ती शर्मा ऑलराऊंडर प्रदर्शन आहे, लक्षात ठेवा, इंडियन प्लेयर आहे दीप्ती शर्मा. पुढे पाचवा प्रश्न, अमेरिका इराण युद्धविरामानंतरची घोषणा जेव्हा झालेली तेव्हा होमर्जीची समुद्रनी ओलांडणाऱ्या पहिल्या भारतीय ध्वजांकित जहाजाचे नाव काय होते? तर उत्तर होतं जगविक्रम, हे त्याचं नाव आहे. काय नाव आहे? जगविक्रम. लक्षात ठेवा. ओके, आपण पाहतो सहावा प्रश्न, आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप 26 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणत्या भारतीय खेळाडूने पटकावले? तर उत्तर आहे मित्रांनो, पाहायला गेलं तर लक्ष्य सेन याने पटकावलेलं आहे. कोणी पटकावले? लक्ष्य सेन. डिटेल पाहूया. लक्ष्य सेन यांनी आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप 26 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. तो भारतातील अव्वल बॅडमिंटनपैकी एक आहे. या विजयामुळे भारताने चीन, इंडोनेशिया सारख्या बलाढ्य देशांना कडवी टक्कर दिली. खेळ बॅडमिंटन, आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप 26, प्रकार पुरुष एकेरी, विजेता लक्ष्य सेन. पुढे सातवा प्रश्न, दिल्लीच्या ईव्ही धोरण 26 ते 30 च्या मसुद्यानुसार इलेक्ट्रिक कारला कोणत्या किंमत मर्यादेपर्यंत पूर्ण कर सवलत देण्यात आली आहे? तर उत्तर आहे 30 लाखापर्यंत कर सवलत देण्यात आलेली आहे. किती? 30 लाखापर्यंत. नेक्स्ट क्वेश्चन, आठवा, कोणता देश जगातील
पहिला 10G इंटरनेट राष्ट्र बनला, म्हणजे 10G इंटरनेट सुरू करणारा पहिला राष्ट्र बनला. तर आपल्या इथे पाहायला गेलं तर UAE हा देश आहे. संयुक्त अरब अमिराती हा देश बनलेला आहे. ठीक आहे, चीनला पण त्याने मागं टाकलेलं आहे. आपण काही पहिले पहिले पाहूया. भारत जगातील पहिली डिजिटल जनगणना. अमेरिका हॅवन एक पहिले खाजगी अंतराळ स्थानक. सिलिकॉन मुक्त संगणक विकसित आणि मानवी मूत्राशय प्रत्यारोपण पहिले यशस्वी. कोण आहे? अमेरिका. आता झिम्बाब्वेने काय केलं? HIV प्रतिबंधासाठी औषध सादर. स्वित्झर्लंड लहान मुलांसाठी मलेरिया औषध विकसित. फिलिपाईन्स मध्य पूर्व संकट काळामुळे राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी जाहीर करणारा पहिला देश. डेन्मार्क लक्षात ठेवा, हे EU मधून आहे ना, आईकडून HIV आणि संसर्ग पूर्णतः समाप्त केलाय. म्हणजे आईकडून जो HIV होतो तो पूर्ण समाप्त करण्याचं काम डेन्मार्कने केलंय. जपान पहिली मालवाहतूक बुलेट ट्रेन. रशिया तालिबान सरकारला मान्यता देणारा पहिला देश. रशियाने तालिबान सरकारला मान्यता देणारा पहिला देश बनलेला आहे. कोण? रशिया बनलेला आहे. इतर काही, चीन नॉन बायनरी चिप तयार करणारा. 10 GPS ब्रॉडबँड नेटवर्क सुरू करणारा. AI उपग्रह कक्षेत सुपर कॉम्प्युटर प्रकल्पासाठी तयार करणारा. नेक्स्ट देश आहे सुरिनाम. WHO कडून मलेरिया मुक्त प्रमाणित. अमेझॉन मध्ये पहिले. इटली जेट शक्तीवर चालणारा उडणारा मानवकृती रॉबोट. जॉर्डन देश कुष्ठरोग निर्मूलन करणारा पहिला देश. व्हेनेझुएला सर्व हिंदनदी गमावणारा पहिला देश. आणि सिंगापूर आशियातील 4 दिवसाचा कामाचा आठवडा लागू करणारा पहिला देश. बघा, पहिले पहिले जे पार्ट आहेत देशाचे ते सुद्धा खूप महत्वाचं असतं. मित्र, कधी कुठला प्रश्न पडेल काही सांगता येत नाही. आपली सगळी तयारी आपली असणं आवश्यक आहे. पुढे 9वा प्रश्न. खालीलपैकी कोण IPL मध्ये 4000 धावा करणारा सर्वात तरुण भारतीय ठरला आहे? तर उत्तर आहे शुभमन गिल ठरलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण पाहतोय 10वा. शुभमन गिल IPL मध्ये 4000 धावा करणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरलाय. त्याने कामगिरी 26 वर्ष 216 दिवसात पूर्ण केली. याआधी विक्रम विराट कोहली यांच्या नावावर होता. 27 वर्ष 195 दिवसात तो गाठला. ठीक आहे. संघ गुजरात टायटन्स, भूमिका कर्णधार आणि सर्वात तरुण भारतीय 4000 IPL रन पूर्ण करणारा. नेक्स्ट 10वा प्रश्न. जागतिक ध्वनी दिन कधी साजरा केला जातो? तर उत्तर आहे 16 एप्रिल रोजी तो साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न 11वा. व 26 रोलेक्स मोंटे कार्लो मास्टर्स विजेता कोण आहे? तर उत्तर आहे जॅनिक सिनर आहे. लक्षात ठेवा. पुढे 12वा प्रश्न. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात पदार्पण सामन्यात पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरला आहे? ठीक आहे. पहिला गोलंदाज पाहिला गेलं प्रफुल्ल हिंगे ठरलेला आहे. खूप पॉइंट महत्वाचा आहे. 13वा प्रश्न. बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण झाले? तर सम्राट चौधरी झालेले आहे. कोण? सम्राट चौधरी. पुढे 14वा प्रश्न. आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिप मध्ये पुरुष एकेरी रौप्य पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण? पॉइंट खूप महत्वाचा आहे. पहिला भारतीय ठरलेला आहे. लक्षात ठेवा. आपल्याला ते सुद्धा माहित पाहिजे. तर आयुष शेट्टी ठरलेला आहे. कोण? आयुष शेट्टी. कुठे झाली स्पर्धा? विक्षेप 2026. लक्षात ठेवा. 15वा प्रश्न. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 26 कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर उत्तर पाहायला गेलं, त्याचं उत्तर आपण पाहायला गेलं, कैलास सत्यार्थी यांना देण्यात आलंय. लहान मुलांचे कार्य करतात, यांना नोबेल पण मिळालेला आहे. ठीक आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 16वा. व 26 मधील पहिले द्विवार्षिक कमांडर्स कॉन्फरन्स कोठे आयोजित झाली? पाहिलं गेलं तर नवी दिल्लीमध्ये ती झालेली आहे. कुठे? नवी दिल्ली. आपण पाहतो 17वा प्रश्न. व 26च्या IMF जागतिक बँक बैठकीचे आयोजन कोणता देश करणार आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो थायलंड देश करणार आहे. 18वा प्रश्न. तेलंगणात 42 नक्षलवाद्यांनी कोणत्या संघटनेतून आत्मसमर्पण केले? तर उत्तर आहे CPI मोवादी. लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. पुढे 19वा प्रश्न. बेल्जियम आणि EU साठी भारताचे नवीन राजदूत कोण आहे? प्रश्न विचारला 19वा. तर उत्तर आहे प्रणय वर्मा आहे. नेक्स्ट 20वा प्रश्न. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला लष्कर प्रमुख कोण आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो पाहिला गेलं सुसान कोयल या आहेत. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न की हिमालयन राज्यांना सहाय्य देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली? प्राईड ऑफ हिल्स हिमशक्ती योजना, पर्वत विकास योजना, मिशन हिमालय. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचं आहे. उत्तर काय असू शकतं?
ठीक आहे मित्र हो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.